खमंग चव, झणझणीत मसाला आणि प्रत्येक घासात कोल्हापुरी स्वाद जाणवायची असेल तर ही रेसिपी करून बघायला लागते बरं का. चला मग बघूया महाराष्ट्राची प्रसिद्ध आणि पारंपरिक अशी कोल्हापुरी भडंग. सर्वात अगोदर इथे कुरमुरे घ्यायचे आहेत, म्हणजेच तेच ते मुरमुरे. तर इथे साधारणतः पावशेरभर इतके होईल एवढे मुरमुरे घेतलेले आहेत आणि जाडबुडाच्या एका टोपल्यामध्ये हे मुरमुरे अगदी 2 ते 3 मिनिटभर परतून घेऊया. म्हणजेच थोडेफार आहे ना नरम जरी असतील तर ते अधिक कुरकुरीत होतील यासाठी. आता गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये 6 ते 7 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं ना की यामध्ये टाकूया 1 वाटी शेंगदाणे. अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. अस्सल पारंपरिक कोल्हापुरी भडंग जर बनवायचे असेल ना तर खूप काही साहित्य वापरायची गरज नाही आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही कोल्हापुरी भडंग बनवून होते. शेंगदाणे खरपूस असे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत, तर काढून घेऊया. खरी चव तर ह्या शेंगदाण्यामुळेच येते बरं का भडंगला. शेंगदाणे काढून झाल्यानंतर तेल कमी करून घेऊया आणि 2 ते 3 चमचेच तेल इतकं होईल ना तेवढं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. यामध्ये टाकूया हलकेसे जिरे. जिरे फ्राय झाल्यानंतर खूप सारा ठेचलेला लसूण टाकायचा आहे. लसूण खूप काहीसं बारीक ठेचून घेऊ नका. अगदी आबडधोबड जरी ठेचलं ना तरी चालतं. त्यामध्ये यानंतर टाकूया 2 ते 3 हिरव्या मिरचीचे काप. तुम्हाला जर हिरव्या मिरचीचे काप टाकायचे नसेल ना तर स्किप केलं तरी चालेल. आता लसूणचा कलर अगदी सोनेरी रंग येईपर्यंत वाट बघूया आणि टाकूया कढीपत्त्याची पानं. ते सुद्धा मिक्स करून घेऊया. एखाद मिनिटभर तेलामध्ये छान अशी कडक करून घेऊया. यानंतर तेलामध्ये टाकूया 1 चमचा हळद पावडर, त्याचबरोबर 2 चमचा काश्मीरी लाल तिखट. भडंग जर अस्सल कोल्हापुरी खायची असेल ना तर तिखटचं प्रमाण जास्त टाकायला लागते. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे इतकी होईल एवढी साखर टाकलेली आहे. सर्व मिश्रण असं एकजीव करून घेऊया. आता गॅसची फ्लेम आहे ना कमी करूया, नाहीतर जास्त ठेवली तर मसाले आहे ना जळण्याची शक्यता असते. त्यासाठी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि इकडे शेंगदाणे मात्र मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेत आहे. आता ह्यामधले मुरमुरे जे आहेत ना ते अगदी थोडेफार कमी केलेले आहेत, कारण आमच्या घरामध्ये आहे ना लहान मुलं आहेत आणि त्यांना थोडेफार काढून ठेवलेले आहेत. त्यामुळं अगदी तुम्हाला थोडंसं कमी दिसत असेल. तर लगेचच बनवलेला तडका यामध्ये टाकलेला आहे आणि तडका जो आहे ना तो पूर्ण मुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर उलटण्याच्या साह्यानं किंवा हाताने असं मिक्स केलं तरी चालेल. आणि बघा महाराष्ट्राची प्रसिद्ध आणि पारंपरिक कोल्हापुरी भडंग जे आहे ना ती सेम ह्याच पद्धतीने बनते. लसूण, शेंगदाणे, कढीपत्ता, साखर, मीठ आणि लाल तिखट, त्याचबरोबर काही निवडक खास मसाल्यांसोबतच ही भडंग बनली जाते. ह्यामध्ये कुठलंही एक्स्ट्राचं साहित्य टाकायची काहीच गरज नाही आहे, जसे की खोबरे, फरसाण वगैरे. तर आहे ना अशीच भडंग खायला खूप जबरदस्त लागते. तर मग मंडळी तुम्हीसुद्धा बनवा आणि तुम्हीसुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये असा भडंग बनवून एन्जॉय करा, आनंद घ्या. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.